पुण्याजवळच्या लोणी काळभोर जवळचं असं ठिकाण जिथे भगवान राम आणि माता सीता त्यांच्या वनवासादरम्यान मुक्कामाला होते ते ठिकाण म्हणजेच रामदरा। डोंगराच्या पायथ्याशी आणि जंगलात असलेल्या या ठिकाणाचं 1970 साली धुंडी महाराजांनी पुनरुज्जीवन केलं। या महात्म्याशिवाय ट्रेकिंग, पिकनिक, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हे सर्वांसाठी रामदरा हे उत्तम ठिकाण आहे। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। तुम्हाला माहिती आहे, पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर इथे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे त्यांच्या वनवासामध्ये रामदरा इथे वास्तव्याला होते। त्यामुळे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या रामदराबद्दल, तिथे असलेल्या डोंगरामध्ये असलेल्या एका मंदिराबद्दल आणि धुंदी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। रामदरा मंदिराची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। तर इथे येण्याचा उत्तम काळ म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा, कारण तेव्हा इथलं वातावरण हे आणखीनच हिरवगार आणि निसर्गाने आच्छादलेलं असतं। रामदरा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक कमान लागते। त्या कमानीतून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपल्याला हे असं तळं पाहायला मिळतं आणि तळ्यामध्ये हे मंदिर पाहायला मिळतं। इथून पुढे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला भला मोठा असा हत्ती जो आहे तो पाहायला मिळतो आणि पुढे जी आहे ती मोठी मोठी झाडं पाहायला मिळतात। आपण आहोत आता मंदिराच्या आवारामध्ये। तर मंदिराच्या आवारामध्ये आपण पाहिलं इथे मोठी मोठी अशी झाडं आपल्या इथे पाहायला मिळतात। तर ही अशी झाडं फक्त याच ठिकाणी नाही, तर मंदिराच्या मागचा जो आवार आहे ना तिथेही अशी मोठी मोठी झाडं आहेत। त्या झाडांना असं छोटं असं मस्तपैकी पार केला आहे। तेव्हा त्या पारावर खूप सारी लोकं आपल्याला बसलेली, बोलताना, एन्जॉय करताना अगदी पहुडलेली पाहायला मिळतात। त्याचबरोबर ह्या ठिकाणी खूप सारी लोकं आहे ना अगदी चटई घेऊन, घरून जेवण घेऊन म्हणजे वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी येतात। त्यामुळे अध्यात्माबरोबरच ह्या निसर्गाचा, या वातावरणाचा, इथे असलेल्या सुंदर पाण्याचा, अगदी सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी ना लोक इथे येतात। थोडक्यात हे एक असं मंदिर असावं ज्याला दुकानांचा किंवा टपऱ्यांचा जो वेढा आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळत नाही। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला भली मोठी अशी झाडं पाहायला मिळतात। त्या झाडांच्या भोवती पारही केलेलं आहे, तेव्हा खूप सारी लोकं त्या पारावर बसून त्या निसर्गाचा आस्वाद घेत असतात। दुसरी गोष्ट म्हणजे हे पुण्यापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे आपण आपल्या लहानग्यांना घेऊन या देवदर्शनासाठी आणि ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे नक्कीच येऊ शकाल। चला आता देवदर्शनासाठी आपण आज जाऊयात।
सुमारे 70 वर्षांपूर्वी अयोध्येतील संत श्री 1008 देवीपुरी महाराजांना एक साक्षात्कार झाला की पश्चिम घाटामध्ये एका ठिकाणी रामाचं जागृत देवस्थान आहे. तेव्हा ते त्यांच्या या साक्षात्काराला लक्षात ठेवून ते इकडे पायी भ्रमण करत करत या ठिकाणी आले. जेव्हा ते इथे आले तेव्हा हे ठिकाण जंगलामध्ये आणि डोंगराच्या पायथ्याशी होतं, त्यामुळे इथे कुणीही येत नव्हतं. मात्र बाबांच्या वास्तव्यानंतर इकडे लोकांनी यायला सुरुवात केली. देवीपुरी महाराजांना धुंदी महाराज असे नाव पडलं. तर धुंदी हे नाव का पडलं ते आता आपण पाहूयात. तर जेव्हा आपण सभामंडपामध्ये गेल्यावर धुंदी महाराजांची समाधी पाहायला मिळते आपल्याला, आणि त्याच्या शेजारीच जे आहे तो त्यांचा यज्ञकुंड आपल्याला पाहायला मिळतो. तर जेव्हा त्यांच्याकडे भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत असत ना, तेव्हा त्या यज्ञवेदी शेजारीच धुंदी महाराज त्यांच्या समाधी अवस्थेत त्या यज्ञवेदी शेजारी बसलेले असतात. तर यज्ञवेदी म्हणजे त्याला यज्ञधुणी असंही म्हणतात ना, तर त्या धुणी शेजारी ते बसलेले असायचे आणि म्हणून त्याचा अपभ्रंश होऊन त्यांना धुंदी हे नाव पडलं. देवीपुरीजी महाराज इथे आल्यानंतर त्यांना इथे पादुका आणि शिवलिंग सापडलं. त्यानंतर देवीपुरी महाराजांनी इथे वास्तव्याला सुरुवात केली. हळूहळू त्यांची महती आणि त्यांच्या कार्याची महती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने देवीपुरी महाराजांनी इथे 1970 साली रामाचं मंदिर स्थापन केलं. मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला एक गोल चबुतरा लागतो, जिथे आपल्याला मंगलपुरी महाराज, देवीपुरी महाराज आणि गणपती यांच्या काही प्रतिमा पाहायला मिळतात. पुढे आणखीन एक गोलाकार असा चबुतरा आहे, ज्यावर श्री विष्णू यांचे 10 दशावतार दाखवलेले आहेत. त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये प्रवेश करताना जर आपण पाहिलं ना, तर संपूर्ण त्या आवारामध्ये आपल्याला खूप सारे संत, महंत, ऋषीमुनी, ब्रह्मा, विष्णू, महेश या अशा अनेक देवतांच्या प्रतिमा तिथे पाहायला मिळतात.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर मंदिराच्या भिंती, खांब यांच्यावर वेगवेगळ्या ऋषी, संत आणि महात्म्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यामध्ये शंकराचार्य, वाल्मिकी, वेदव्यास, संत गोरा कुंभार, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई, नानकजी, स्वामी विवेकानंद आदी संत महात्म्यांच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतो तेव्हा सभामंडप जेव्हा आपण बघतो ना, तर सभामंडपाच्या समोर भला मोठा असं संगमरवरी नंदी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या मागे शंकर आणि पार्वती यांच्या प्रतिमा आहेत. आणि सभामंडप जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक वेगवेगळ्या म्हणजे रंगांच्या रंगसंगतीमध्ये तो सभामंडप आपल्याला रंगवलेला पाहायला मिळतो. आणि सभामंडपाच्या सुरुवातीला हनुमान आणि गरुड यांच्या प्रतिमा आहेत. आतमध्ये जे आहेत ते आपण धुंदी महाराजांची प्रतिमा पाहतो आणि त्यांचा जो यज्ञकुंड होता तोही आपल्याला तिथे एका ठिकाणी पाहायला मिळतो. या मंदिराची रचना खुद्द धुंदी महाराजांनी वास्तुशास्त्राच्या नियमांचा वापर करून केलेली आहे. त्यामुळे या मंदिराची जी रचना आहे ती नंदी मंडप, 24 खांबांचा सभामंडप आणि गाभारा अशी आहे. गाभाऱ्यामध्ये आपल्याला श्री दत्त, राम, लक्ष्मण, सीता आणि शिवलिंग यांचं दर्शन करता येतं. या रामदरा मंदिरातलं जे शिवलिंग आहे ते स्वतः देवीपुरी महाराजांनी म्हणजे धुंदी महाराजांनी स्वतः निर्माण केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये दूरवर जाऊन त्यांनी जे पण काही स्मृतिचिन्हे आणली होती ना, तर ते त्यांनी त्या शिवलिंगामध्ये बसवली आहेत. तर ती शिवलिंग कुठली कुठली होती, तर जेव्हा ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे धुंदी महाराज जे होते ते पोलीस अधिकारी होते. मात्र त्यांचा अध्यात्मातला ओढा वाढल्यामुळे त्यांनी त्यांच्या पोलीस अधिकारी जे काम होते त्याला राजीनामा दिला आणि त्यांनी त्यांच्या अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मग गिरनार, गुजरात, MP, उज्जैन, त्याचबरोबर तिबेट, नेपाळ आणि 12 ज्योतिर्लिंग अशा खूप साऱ्या ठिकाणांना पायी भ्रमंती करून भेट दिली. आणि तिथे गेल्यावर त्यांनी तिथली स्मृतिचिन्ह म्हणून जी काही वस्तू आणल्या असतील त्याच त्यांनी या रामदरा मंदिरातल्या शिवलिंगामध्ये बसवलेल्या आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर आपल्याला महाभारतातील अनेक प्रसंगांचं चित्रीकरण जे आहे ते पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर एका ठिकाणी कैलासावर शंकर आणि पार्वती बसलेले आहेत याची प्रतिमा आहे. आणि त्या प्रत्येक प्रतिमेच्या खाली जो धुंदी महाराजांचा जो मंत्र होता, ओम नमो नारायणा, हे लिहिलेलं पाहायला मिळतं.
या मंदिराच्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं तर मंदिराच्या चारही बाजूंना 4 देवींची छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये दुर्गादेवी, महाकाली, गायत्री आणि पार्वती यांची मंदिरं पाहायला मिळतात. त्याचबरोबर मंदिराच्या सभोवताली आपल्याला 3ही बाजूंना तलाव पाहायला मिळतो. त्यामुळे हे संपूर्ण वातावरण अगदी निसर्गाने वेढलेलं आणि पशुपक्ष्यांनी बहरलेलं पाहायला मिळतं. रामदरा हे ठिकाण भगवान शिव यांना समर्पित असून राम आणि सीता इथे वनवासादरम्यान मुक्कामाला होते, म्हणून या ठिकाणाला रामदरा असं नाव पडलं. तलावाचा शांत परिसर, या तलावात तरंगणारी बदकं, महाकाय वृक्ष, नारळाची बाग हा संपूर्ण नजारा अनुभवण्यासाठी आपण इथे ठिकठिकाणी असलेल्या बाकावर बसू शकतो किंवा जागोजागी असलेल्या गोलाकार हटमध्ये बसूनही हा परिसर आणखीन निवांतपणे मनात साठवून घेऊ शकतो. भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या सहाय्याने धुंदी बाबांनी 1970 साली या मंदिराची पुनर्बांधणी केली. तर असं सांगतात की जेव्हा हे मंदिर सर्वांसाठी खुलं झालं होतं तेव्हा धुंदी बाबांनी 4ही मठाचे जे शंकराचार्य होते त्यांना इथे बोलवलं होतं. अगदी 15 दिवस इथे नामोच्चार नामजप चालू होता आणि तेव्हा 3 लाख लोक इथे त्या पूजेसाठी आले होते आणि जवळजवळ 15 दिवस 40 ते 50 हजार लोकांना रोज भंडारा दिला जात होता. इतका मोठा प्रोग्राम इथे तेव्हा साजरा केला होता. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारचे बाकडे आणि छोट्या अशा ज्या कॅनोपीज आहेत ना, त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता आपण तिकडे जाऊयात. रामदरा मंदिराच्या मागच्या बाजूने सीता नानीकडे जाण्याचा रस्ता आहे. आता आपण तिकडेच चाललो आहे. जवळजवळ 2 किलोमीटरचा हा ट्रेक असेल आणि असं म्हणतात की थोडासा रॉक पॅच आहे किंवा मध्ये मध्ये ना थोडासा रस्ता खराब आहे. तेव्हा आता गेल्यावरच कळेल की ॲक्च्युली तो रस्ता कसा आहे. आता वाजलेले आहेत 10. तर आता आपण बघूयात की आपण किती वाजेपर्यंत तिथपर्यंत पोहोचू. आता रामदरा मंदिरापासून आपण थोडंसं पुढे आलो आहे. हे बघा, हे इथे मागेच हे रामदऱ्याचं मंदिर आहे आणि तिथनं मागणं जर आपण इकडे आलं तर आपल्याला 2 रस्ते पाहायला मिळतात. तर एक रस्ता हा जो आहे तो सरळ जातो आणि एक जो आहे तो डावीकडे हा असा ग्रॅज्युअली वरती जातो आहे. तेव्हा तो रस्ता फॉलो करून आपण सीता नानीपर्यंत पोहोचू शकतो. खूप सारे मोठे मोठे दगडगोटे आहेत रस्त्यात. आणि ही एक आहे, तर कोणती ही करायची का फॉलो? ओके.
लोकांचा आवाज येतोय. तिकडे वरती जायचंय ना आपल्याला? चुकलोय का आपण? हा काही असा ना प्लेन डिसाइडेड असा रस्ता नाही आहे किंवा असं काय मध्ये पाट्या वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे काही कळत नाही आम्ही कुठे चाललो इथे. नाही घसरणार चल. हे वरती महादेवाचं मंदिर आहे, तिकडे आता आपण चाललोय. आपल्याला काही रस्ता सापडला नाही, त्याच्यामुळे जसा काही रस्ता मिळेल तिकडून आपण वाट काढत काढत चाललोय. बाबा बाबा बाबा, माझ्या शूज मध्ये बघ घुसळलं तर असली घुसली आहेत ना बुटात. अशा झाडी आहेत, झाडांमधनं रस्ता काढत वरती पोहोचलोय. आपल्या मागे हे आपल्याला हे शंकराचं मंदिर पाहायला मिळत आहे. तिकडे बघा खोल रामदारीचं मंदिर आहे. आता जरा दर्शन घेऊन 2 मिनिटं बसूया. इथे आता आपण डोंगरावर पोहोचलोय आणि इथेच ना वरती डोंगरावरनं आपल्याला MITचा जो वर्ल्ड पीस डोम आहे ना तो इकडे बघा डोंगर आहे ह्या बाजूला एकदम इमारती पाहायला मिळतात. इथे समोर आहे ना बैलांच्या शर्यतीची प्रॅक्टिस चालू आहे माझ्या मते. मग अशीच एक माणसाचा आवाज आला, ते बैलावर ना पळत होते माझ्या मते. तर आता बैलांच्या शर्यती सुरू होतील, त्याची सराव करता येते तिथे. हे ठिकाण एवढं उंचावर आहे बघा. इथे आपल्याला ट्रेन पण जाताना दिसते आणि तिथे MITचा वर्ल्ड पीस डोम आहे. तिथे माझ्या मते रेल्वे स्टेशन आहे का, बघू तिथे ट्रेन रेल्वे स्टेशनच इथे. थांबली.
नानीकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो काही आपल्याला सापडत नाही आहे. आणि प्रॉब्लेम आहे ना की आम्ही दोघीच जण इथे आहोत, त्याच्यामुळे माझ्या मते रिस्क घ्यायला नको. त्यामुळे आता आपण मध्यावरूनच परत खाली जाऊया. देवाचं दर्शन आपलं छान करून झालं. त्याचबरोबर मंदिराच्या मागे महादेवाचं मंदिर आहे नागेश्वराचं, तिथे आपल्याला जायचं होतं. तिकडे जाण्यासाठी थोडासा ट्रेक करून जावं लागतो. तेव्हा तिकडेही आपण गेलो. तोही आपला जो अनुभव होता तो अतिशय वेगळा आणि भन्नाट असा होता. त्यानंतर आपण ठरवल्याप्रमाणे आपल्याला सीता न्हाणी पाहायला जायची होती, जिथे ते महादेवाचं मंदिर आहे ना, त्या अंतराचे अगदी 2 टप्पे जास्त उंच असेल किंवा जास्त मोठा तो ट्रेक होता. आणि मुख्य गोष्ट ही झाली ना, तिथे जास्त कोणी जात नाही माझ्या मते. त्यामुळे तिथे काही असा रस्ता बनवलेला नाही आहे किंवा तिथे काही मध्ये असं लिहिलेलं नाही आहे की सीता न्हाणीकडे जाण्याचा मार्ग. त्यामुळे आम्हाला तो रस्ता कळला नाही आणि त्यामुळे तो जो ट्रेक होता तो आम्हाला अर्ध्यावर सोडावा लागला. त्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं आहे. पण तिथे काय होतं ना, तिथे आपण काय बघणार होतो ते मी तुम्हाला सांगते. तर तिथे जे आहे ना, रामाने सीतेसाठी बाण मारून एक कुंड बनवलेलं आहे, पाण्याचं कुंड. आणि त्यामुळे त्याला सीता न्हाणी असंही म्हणतात. आणि दुसरी गोष्ट तिथे आणखीन एक गुहाही आहे. तर निवांतपणे म्हणजे अगदी 30 ते 40 लोकं तिथे पोहडू शकतील, तिथे 30 ते 40 लोकं तिथे थांबू शकतील, एवढी मोठी ती गुहा आहे. तेव्हा गुहा आणि सीताकुंड त्या 2 गोष्टी आपल्याला पाहायच्या होत्या. पण इट्स ओके, आपण ते पाहू शकलो नाही. पण जेव्हा नेक्स्ट टाईम आपण येऊ तेव्हा त्या ट्रेकची माहिती घेऊनच आपण इथे येऊयात आणि नेक्स्ट टाईम आपण इथे नक्की जाऊ. निसर्ग, शांतता आणि अध्यात्म या तीनही गोष्टींचा सुयोग्य संगम म्हणजेच रामदरा. तेव्हा आपण कधी भेट देता या ठिकाणाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रामदरा मंदिर, त्याचबरोबर याच्या सभोवतालचं असलेलं निसर्गरम्य वातावरण आणि रामदरा मंदिराच्या मागे असलेलं नागेश्वराचं मंदिर, तिथला ट्रेक पाहिला. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.